भाऊ काल सोशल मीडियावरती ट्रेंड चालला #देवाभाऊचा न्याय. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे काही पोस्टर होते, पोलिसांची खाकीवरती घातलेले, हातात गन घेतलेले. अशा पद्धतीने काल ट्रेंड जो आहे तो सोशल मीडियावर. अरे तेच मी सांगतोय की भारतीय जनता पार्टीचे नेते त्या जे शाळेचे ज्या शाळेमध्ये हा अत्याचार झाला त्या मुलींवर, त्याचे संस्थापक, त्याचे जे ज्याची शाळा होती आपटे, त्याला वाचवण्याचा हा संपूर्ण प्रयत्न आहे. हा जर शिंदे जिवंत असता तर त्यांनी स्टेटमेंट दिलं असतं आणि स्टेटमेंटमध्ये या सर्व गोष्टी पुढे आल्या असतात. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस ही भारतीय जनता पार्टीचे आणि शाळेचा जो मालक आहे तोही भारतीय जनता पार्टीचा. आणि आमचं तर सुरुवातीपासून मत आहे, मी गृहमंत्री असताना मीच अशा पद्धतीच्या शक्ती कायद्याच्या बाबतीत आग्रह धरला होता. आम्ही त्याचा कायदा केला होता आणि कायदा करून अशा पद्धतीची एखादी अत्याचार जर मुलींवर झाला, लहान मुलीवर झाला, महिलांवर झाला, त्याला कठोर शिक्षा व्हावी, 21 दिवसामध्ये त्याला फाशी व्हावी, असा मी स्वतः कायदा राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर केला. विधानसभेमध्ये त्याची मंजुरी घेतली, विधानसभेमध्ये मंजुरी घेतली, विधान परिषदमध्ये मंजुरी घेतली. 3 वर्षापासून आम्ही केंद्राकडे पाठवला आहे की केंद्र शासनाने लवकरात लवकर त्याला मंजुरी द्यावी. तो जर आज कायदा असता तर या संपूर्ण प्रकरणामध्ये जो कोणी दोषी आहे त्याला न्यायिक पद्धतीनं त्याला फाशी देण्यात आली असती, ती 21 दिवसाच्या आतमध्ये. पण हा कायदा सुद्धा भारतीय जनता पार्टी केंद्रामध्ये त्यांचं शासन आहे, हा मंजूर करत नाही. ही सुद्धा अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. एक फडणवीसांच्या याच्यावरून पेजवरून एक फोटो व्हायरल केला जातो की तुम्हाला साक्षीदाराचा खून करणारा वजेसारखा पोलीस हवा की चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा एन्काउंटर करणारे पोलीस हवे, कुणाचे पोलीस हवे? तुमच्या गृहमंत्री काळात वजेला तुम्ही घेतला त्यावर टीका आहे. ठीक आहे, तो प्रश्न वेगळा, हा प्रश्न वेगळा आहे. हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. एका लहान दोन मुलींवर अत्याचार झाला आणि अशा पद्धतीनं जर हे संपूर्ण प्रकरण भारतीय जनता पार्टीच्या शाळेच्या मालकाला वाचवायसाठी होत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे. याची उच्च न्यायालयाच्या माध्यमातून, रिटायर्ड हायकोर्ट जजच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे.